बंद 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 लातूरसह संपूर्ण महाराष्ट्र बंद। कोणाच्या पोटावर पाय द्यायचा मराठ्यांना नाही छंद। नौटंकी प्रशासनाला जागा करण्यासाठी पुकारला आहे हा बंद। गेली 6 ते 7 महिने झाले मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात करोडो मराठा संघटित झाला आणि प्रशासनाला मराठा आरक्षणाबद्दल राजपत्र काढण्यासाठी मजबूर केले। याच राजपत्राचा अध्यादेशात रूपांतर आणि सगळे सोयरे या शब्दावर काढलेलं मराठा आरक्षणाचं घोडं कायद्याच्या चौकटीत बसवण्याकरता कायदा पारित करणार असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपतींची शपथ घेऊन सांगितले। म्हणूनच आई बापाची शपथ घेतली असती तरी सोडले असते, पण हिंदुत्वाच्या बापाची शपथ घेतल्यामुळे या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळलाच पाहिजे, कायदा अंमलात आलाच पाहिजे। याच मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाची तलवार उपसली आहे। आज त्या उपोषणाचा 4था दिवस आणि जरांगे पाटलांची तब्येत पुन्हा खालवत चाललेली आहे। म्हणूनच या नौटंकी सरकारला जागा करण्यासाठी आणि मराठ्यांना कायदा हातात घेण्यापासून लांब ठेवण्यासाठी उद्याचा बंद म्हणजे एक शांततामय मार्गाने लोकशाहीच्या अधीन राहून पुकारलेले आंदोलन। उद्याच्या महाराष्ट्र बंदला सकल मराठा युवक युवती, विद्यार्थी, महिला व सर्व मराठा बांधव यांनी आपल्या परिसरात हा मराठा आरक्षण महाराष्ट्र बंद आंदोलन सक्षमरित्या उभा करावे। या बंदच्या वतीने शासनाला विनंती वजा शेवटचा इशारा दिला जात आहे। मराठ्यांची आरक्षणाची मागणी कायद्यात रूपांतर केलेच पाहिजे। माझं नाव रणधीर नकुश तोडकर, मराठा क्रांती मोर्चा लातूर जिल्हा सर्व समन्वयक यांच्या निदर्शनाखाली आज शासकीय विश्रामगृह येथे सर्व समाजाच्या वतीने येथे मीटिंग झाली व मनोज जरांगे पाटील आज उपोषणाला 2-3 दिवस झालं उपोषणाला बसलेले आहेत। त्यानिमित्तानं उद्या लातूर बंदची आव्हान सर्व शिक्षकांना, व्यापाऱ्यांना, सर्व जी लोक आहेत लातूर जिल्हा सर्व वर्गांना, लातूर जिल्ह्यातील सर्व तालुके आले असतील, सर्व गाव आले असतील, सर्व शहर लातूर जिल्ह्यातील ह्या तमाम लातूर जिल्ह्यातील नागरिकांना आव्हान करण्यात येते की उद्या शांततेत लातूर जिल्ह्यातून सर्व नागरिकांनी बंदची आम्ही जे आव्हान केलेलं आहे ते समध्याने शांततेत पाळावं एवढीच विनंती करतो। राईट।